मॉर्निंग मित्रांनो, कसे आहेत सगळे. तर मी आलतो सकाळी शेताकडे आणि हे मला मालकाने काम लावलं होतं. केळीचे राहिलेले कंदाडा वगैरे हाणायचे आणि हे कंदाडे वगैरे हाणले. आणि हे पहा मित्रांनो, हे आपली जुनी केळ जी का आता मोडायची आहे. हे कंदाडे वगैरे हाणले आणि मित्रांनो आता नंतर मला जायचं आहे लग्नाला जेवण वगैरे करून. हे पहा मित्रांनो, मी आलतो लग्नामध्ये, जस्ट आलो आता. आणि हे पहा मित्रांनो, आजचा नवरदेव शेवंतीसाठी येत होता. थोडा उशीर झाला मला यायला, तरी पण काय हरकत नाही, पण आलो वेळेवर लग्न लागायच्या अगोदर. तर आजचा नवरदेव दाखवतो मित्रांनो तुम्हाला. पहा, हा आहे आजचा नवरदेव. तर यानंतरचे व्हिडिओ मित्रांनो सविस्तर बघूत आपण. चला. छत्रपती माझा तो भक्त राजा शिव छत्रपती माझा. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ला. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ला. पहा मित्रांनो, आजची नवरदेव नवरी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, संचाचं गायन तर ऐकलंच असेल मित्रांनो. हा संच आहे श्री कृष्ण संगीत संच जामठी. मित्रांनो, कार्यक्रमासाठी बुकिंग चालू आहे. जर तुम्हाला कार्यक्रम जर करायचा असेल तर मित्रांनो माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांचा नंबर देतो. खूप छान संच आहे मित्रांनो. अश्विनीताई भवर व त्यांचा संच. हे आहेत मित्रांनो आपले पेटी मास्तर, त्याच्यानंतर साईडला तबला वादक. आणि हे जे दिसतात मित्रांनो गळ्यात दस्ती टाकलेली, हे मित्रांनो आमच्या म्हणजे या कार्यक्रमाचे मेन हे म्हणजे मालक समजा यांनी लावून दिलेला हा कार्यक्रम आहे आमचा. चला तर पाहू.
मित्रांनो, मी खूप वेळची वाट पाहत होतो लग्न कधी संपेल म्हणून. तर अखेर लग्न संपलं आणि मला पण खूप भूक लागली होती. हे पहा मित्रांनो, लग्न संपलं आणि यानंतर आम्ही बसलो आता बसतो जेवायला आणि जातो गावाकडे. तर मित्रांनो, लग्न झाल्यानंतर मी व माझ्या मित्रांनी फोटो काढल्या. हे पहा मित्रांनो, आजची नवरदेव कशी आहे. तर त्यानंतर मित्रांनो, लग्न लागल्यानंतर लग्नाहून आलो आणि थेट शेताकडे आलो मित्रांनो. हा आहे आपला भुईमुग आणि हे पहा मित्रांनो, भुईमुगामध्ये पाणी लावलेलं आहे. वरून ऊन पण खूप लागले आणि ऊन तर खूप लागले, पण काय करणार शेतकरी मित्रांनो. शेतकरी असल्यावर काम तर करावंच लागेल ना मित्रांनो. हे पहा आपला भुईमुग मित्रांनो कसा आहे, कमेंट करून नक्की सांगा. त्याकडे आलं तर भुईमुग भिजवणं चालू आहे मित्रांनो. आमच्याकडे भुईमुग म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. हा पहा आपला भुईमुग आहे. तर चला आता जाऊ आखाड्याकडे. मित्रांनो, आखाड्याकडे आल्यानंतर दूध काढायचं होतं. तर हे आहेत मित्रांनो आमचे मालक, जे की म्हशीचे दूध काढत आहेत. मला काय दूध काढता येत नाही, काढतो पण म्हैस मला बसू देत नाही, त्यामुळे आमचे मालकच काढतात. आणि हा आहे आमच्या मालकाचा मुलगा. पहा मित्रांनो कसा आहे पहिलवान. बाप दूध काढायला आणि लेक बसलाय. पहा कसा आहे पहिलवान. हे आमच्या मालकाने आमच्या दूध काढलं. आता जायचे गावाकडे. तर पहा मित्रांनो, आता जस्ट घरी आलो, हातपाय वगैरे धुतले आणि बाहेर येऊन बसलो मित्रांनो. मस्त फ्रेश वगैरे झालो, चहा वगैरे केला आणि बाहेर येऊन बसलो. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. यानंतर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.